ठिकाणी व्यासपीठावर आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व माता भगिनी, सर्व नवीन जुने सहकारी आणि बंधू भगिनी आणि मित्रांनो, सर्वप्रथम मी आदरणीय भोसीकर साहेबांचं आणि सौ सरस्वतीताई भोसीकरांचं दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सहस्त्रचंद्र सोहळ्याला आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो. खरं म्हणजे सहस्त्रचंद्र सोहळा हा माझ्या माहितीप्रमाणे वर्षाच्या 81वी वर्षी बहुधा हा साजरा केला जातो. पण भोसीकर साहेबांना 82 वर्ष झाली, कोण लक्षात झालं नाही. 92 वर्ष झाली, हे कोणाला त्यांनाही लक्षात राहिलं नाही की सहस्त्रचंद्र सोहळा 81 करायचा 92 वर्ष करून टाकला. म्हणजे त्यांची तब्येत आहे तशीच आहे, ते दिसतात तसेच दिसतात, हसतात तसेच हसतात, आणि म्हणून मला म्हणावंसं वाटतं फिट आहे बॉस. म्हणजे एवढी तब्येत चांगली ठेवून, हसतमुख चेहरा ठेवून आणि सार्वजनिक जीवनामध्ये अतिशय सर्वांशी चांगले संबंध ठेवून आपलं काम ते नीटनेटकेपणे गेल्या 20-30 वर्षापासून मी जे त्यांना जवळून पाहतो त्यांच्यामध्ये तीळ मात्रही फरक पडलेला नाही. तब्येतीमध्ये, स्वभावामध्ये, वागण्यामध्ये. म्हणजे कदाचित मला पाहिल्यानंतर सुजयताई मला म्हणाल्या की तुमचा सहस्त्रचंद्र सोहळा केव्हा करायचा, म्हणजे तुमच्या नंतर म्हणाल. गमतीचा भाग आहे म्हणजे अशी. परंतु आज अनेक दिवसानंतर एकाच व्यासपीठावर एवढी मंडळी भेटण्याचा बराच दुर्मिळ योग आलाय आज. परंतु आम्हाला आनंद आहे की आज या सगळ्या सोहळ्यामध्ये सर्वजण भोसीकर साहेबांना मानणारा सर्व चाहते सर्व पक्षात आहे. त्याचा स्वभावच असा चांगला आहे की त्यांच्याबद्दल सर्वांना आत्मीयता आहे, प्रेम आहे. त्यांच्या एकंदरीत वागण्यामध्ये आणि मगाशी संजीव कुलकर्णी यांनी त्यांच्यावर एक सुंदर असं पुस्तक लिहिलंय, सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा त्याच्या निमित्ताने सर्वांचे लेख त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याचं नावही सुंदर दिलंय, ईश्वरायण. म्हणजे रामायणानंतर बहुतेक ईश्वरनारायणच असेल की अशा सुंदर पद्धतीने संजीव कुलकर्णी लिखित. संजीव कुलकर्णीचं एक वैशिष्ट्य आहे, ते आमच्या सर्वांची केव्हा ना केव्हा काही ना काही निमित्ताने हे जवळ राहिलेले आहेत. एक उत्तम पत्रकार म्हणून त्यांची ख्याती आहे. ते आमच्या जवळ आले म्हणून आमचे विरोध लिहिणार नाही असं काही नाही. लिहितात ते लिहितात आणि बरोबर लिहितात आणि विरोधात लिहितात. परंतु सांगायचं तात्पर्य एवढं आहे संजीवचं की संजीवनी राजनेरच्या राजकारणामध्ये जे चढ उतार पाहिलेले आहेत, सर्वांना जवळून अनुभवलेला आहे, सर्वांच्या त्यांना सगळ्या गोष्टी कल्पना आहेत. आणि म्हणून एक उत्तम पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचे चरित्र या ठिकाणी लिखाण केलेलं आहे. आणि एक सुंदर संदर्भ ग्रंथ या निमित्ताने आज संजीव कुलकर्णींच्या प्रयत्नातून आज साकार होत आहे. त्यामुळे आज भोसीकर साहेबांना वयाचे 92 वर्ष पूर्ण होत आहेत. पण खरोखर ईश्वराचे आभार मानले पाहिजे. त्यांची नियमितपणे त्यांचा व्यायाम असो, त्यांचं वाचन असो, त्यांचा सार्वजनिक जीवनात वावर असतो, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आपलं आयुष्य सांभाळलेलं आहे. आणि खूप आम्हाला आनंद होतो की त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्यासारखं आम्हालाही काहीतरी करता यावं असं आम्हाला वाटतं. पण आमचं काही खरं नाही. सगळे उठण्याची वेळ खरी नाही, झोपायची वेळ खरी नाही, काहीच खरं नाही. पण भोसीकर साहेबांचं एवढं नियमित सगळं दिनचर्या पाहिल्यानंतर स्वाभाविक आहे की त्यांनी त्यांचं आरोग्य उत्तम ठेवलेलं आहे. ईश्वर त्यांना आणि त्यांच्या पत्नींना दीर्घ आयुष्य देवो, ईश्वरचरणी प्रार्थना या निमित्ताने घेतो म्हणून आम्हाला करावीशी वाटते. आज या ठिकाणी मी ब्याणेजींना पाहतोय, डी फुलारी साहेबांना पाहतोय. ही सगळी जुनी मंडळी एकेकाळची, शिवराज पाटील साहेब असो, शंकरराव चव्हाण साहेब असो, यांच्या सर्व कार्यकाळामध्ये या सगळ्या जुन्या लोकांनी ईश्वरराव भोसीकर सहित त्यांनी खूप दिवस आपल्या बरोबर गेलेले सांगितल्यामुळे त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये दांडगा अनुभव असलेलं हे सर्व नेतृत्व आज आपल्या या भागामध्ये आपल्या समोर लाभलेलं आहे. भोसीकर साहेब सुरुवातीला विधान परिषदेमध्ये होते 6 वर्ष,
विधान परिषदेचा उत्तम कार्यकाळ त्यांनी सामाजिक जीवनामध्ये खूप उत्तम काम केलं, चांगलं केलं. आणि त्यानंतर 1900 मला वाटतं त्यानंतरचा पुढचा कार्यकाळ कंधार विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून विजयी झाले. आणि त्यांच्या या सगळ्या कारकिर्दीमध्ये त्यांनी महाराष्ट्र रोजगार हमी समिती असो, विभागीय कृषी विद्यापीठाच्या निर्माण समिती असो, कापूस एकाधिकार योजनेच्या बाबतीमधला त्याचं योगदान असो, भूविकास बँकेच्या बाबतीमध्ये त्यांचं काम असो, मुंबई बँक, जलसंपदा विधिमंडळ समिती, पंचायत राज समिती, म्हाडाचा विभागीय मंडळाचे अध्यक्ष, अतिशय इत्यादी महत्वाच्या पदावर त्यांनी काम करून योगदान दिलेलं आहे. सुशीलकुमार शिंदेचं चित्रफित मगाशी आपण पाहिली, काही कारणास्तव येऊ शकले नाही, पण त्यांनी त्यांचा गौरव केलेला आहे की त्यांच्याही काळामध्ये सगळ्या जुन्या आठवणीत कारण एकेकाळचे राहिलेले सर्व सहकारी आहे. यशवंतराव चव्हाणांचा सर्व तो वारसा घेऊन पुढच्या काळामध्ये शंकरराव चव्हाण असतील, शिवराज पाटील असतील, सुशीलकुमार शिंदे असतील, विलासरावजी असतील, केशवराव धोंडगेजी असतील. धोंडग्यांचं राजकीय तरी वेगळे वेगळे पक्ष जरी असले, धोंडगे साहेबांचा आदर सन्मान आजही आहे की या प्रकारचं महत्वपूर्ण नेतृत्व या मतदारसंघात त्यांनी हे केलेलं आहे. आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की भोशीकर साहेब मराठवाडा खादी ग्राम उद्योग समितीचे 99 पासून ते आज तागायतपर्यंत त्यांनी ते नेतृत्व आपल्या जिल्ह्यातील खादी ग्राम उद्योगाचं केलेलं आहे. म्हणजे खादी ग्राम उद्योग मध्ये निर्माण होणारा राष्ट्रध्वज, अभिमानाने सांगावं वाटतं, नांदेडमध्ये निर्माण होणारा राष्ट्रध्वज आज संपूर्ण देशामध्ये त्याचं वितरण होऊन विक्री केलं जाते. अशा प्रकारचं सुंदर काम आजही आर्थिक अडचणी असताना सुद्धा आजही ईश्वररावजी भोशीकर या खादी ग्रामोद्योग समितीचं नेतृत्व करतात आणि चांगलं काम त्यांनी या भागामध्ये या क्षेत्रामध्ये केलेलं आहे. त्यामुळे भोशीकरांचं हे सगळं नेतृत्व आपण सर्वांनी फार जवळून पाहिलेलं आहे. 1980 मध्ये हा मतदारसंघ हा बऱ्याच वर्षानंतर काँग्रेसला 23 वर्षानंतर मिळून देण्याचं काम इथल्या मतदारांनी भोशीकर साहेबांनी विश्वास ठेवून त्यांच्याकडे सुपूर्द केला. आणि मग अप्पर लिंबोटी प्रकल्पाला मंजूर म्हणून त्यांनी भोशीकर साहेबांनी घेतली. कंधार लोहा मतदारसंघातील सिंचनासाठी 20 नवीन तलावांना मंजुरी मिळवून घेतली. आणि कंधार शहरासाठी बस स्थानक असो, नवीन मार्केट कमिटी असो, 33 केबी 132 केबीची निर्मिती असो, म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये कंधार शहराला आणि कंधार लोहा तालुक्याला खऱ्या अर्थाने जी काही सार्वजनिक महत्वाची कामं होती ती त्यांनी फार आत्मीयतेने आणि जिद्दीने आणि परिश्रमाने त्यावेळेस मिळून दिली. त्यात मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण साहेब असतील, त्याच्या अगोदर आमचे यशवंतराव चव्हाण साहेब असतील, नसरतराव नाईक साहेब असतील, हा सगळा कार्यकाळ हा भोशीकर साहेबांच्या त्या सगळ्या कालावधीमध्ये त्या नेतृत्वाखाली भोशीकर साहेब वाढले आणि अतिशय चांगलं काम त्यांनी या सर्व कामामध्ये करून दिलेलं आहे. त्यामुळे आणि सगळ्यात त्यांचा गुण जो आपण सर्वांनी उल्लेख केला, हसतमुख चेहरा त्यांचा नेहमी राहिला. कधी कटुता तर कधी विचलित न होता, कधीही कमी जास्त राजकारणामध्ये दिवस जरी पाहिले असतील तर त्यांनी सगळे दिवस पाहिले आणि अशाही परिस्थितीमध्ये विचलित न होता हसतमुख भावनेने त्यांनी प्रत्येक गोष्टीला ते समोर गेले. आणि त्यांना त्यांची ही सर्व कारकीर्द पाहिल्यानंतर जरूर म्हणावं असं वाटतं. एक जुनं गाणं मला आठवलं, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर चीज को हसी में उड़ाता चला गया. असं मी म्हणलं तर चुकीचं ठरू नये. जुना सिनेमा जरी असला तरी पाहिला नसेल, मी पाहिला नाही, परंतु देवानंदचा हा चित्रपट अजूनही ती गाणं या बऱ्याचशा वेळेस